Piper महाराष्ट्राचा सुपरस्टार नंदू दादा, म्हणजे पर्सनली स्पीकिंग मी तुमचे खूप परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत. तर हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातला तुमचा जो रोल आहे तो स्वीकारताना, तो पार पाडताना तुम्ही काय विचार केला होता? याच्यासाठी एकतर 3-4 टप्प्यांमध्ये मला काम करावं लागलं. एक तर संशोधन हा महत्त्वाचा त्यातला भाग होता की ते कॅरेक्टर आहे कसं. मग फाळकेंचं बद्दल आपल्याला जेवढी माहिती आहे ती गोळा करणं. फाळकेंची काही क्लिप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आर्काइव्हमध्ये. त्या क्लिपची मी DVD माझ्याकडे होती, ती सतत बघून की ते चालतात, बोलतात म्हणजे त्याचा आवाज नाही आहे त्यामध्ये, पण त्यांची जी पद्धत आहे वावरण्याची, ती बॉडी लँग्वेज जी आहे ती कशी आहे, आणि परेशनी केलेली स्क्रिप्ट तयार, ह्याच्यामध्ये मला जाऊन बसायचं होतं. हा एक मुद्दा झाला. दुसरा की मला त्यांच्यासारखा लुक ठेवायला पाहिजे. त्यासाठी गेटअप तुमचं काय मेकअप आणि हेअरस्टाईल हे सगळं आहेच आहे. तिसरं परत त्यातली भाषा आजची नाही आहे, ती आहे 1911ची. 1911 ते 1913 यामध्ये आपण जे मराठी बोलत होतो त्या भाषेचं जे काही कन्स्ट्रक्शन होतं ते आज नाही आहे. किंवा त्यात खूप शब्द असे आहेत की अहॅरे, हे आपण मुलाला कधी आता वापरत नाही. अहॅरे असं कुठे असतं का हा शब्द, किंवा काय उच्छाद मांडला रे असे शब्द नाहीत. किंवा मग त्याला मिशी का दाखवायची, असं उलटं कन्स्ट्रक्शन आजच्या भाषेमध्ये आपल्याला दिसत नाही. मग त्यासाठी परेशनी काही पुस्तकं मला दिली होती, त्यात गडकऱ्यांची नाटकं होती. तर ती जवळ मी शूटिंगच्या रात्री रोज ती वाचे, सकाळी संस्कृतचे श्लोक म्हणे, जेणेकरून माझं डिक्शन उत्तम राहावं. आणि एक चौथा माझा मी इंडिव्हिज्युअल ठरवला, माझा डिसिजन असा होता की मी जास्तीत जास्त एक्सपोज होता कामा नये, कमीत कमी एक्सपोज व्हावं, जेणेकरून लोकांना हेच फाळके वाटावेत की दुसरं कॅरेक्टर त्यांच्या माथी बसू नये. असं करण्याचाही मी माझ्या वैयक्तिक लेवलवर प्रयत्न केला होता. थँक्यू सर. परेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही या भूमिकेकडे कसं पाहिलं आणि एंटायर म्हणजे फिल्मकडे काय. माझा पहिलाच प्रयत्न होता दिग्दर्शनाचा. मी कोणाला कधी सहाय्यक म्हणून काम केलं नाही किंवा कुठल्या फिल्म स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतलं नाही. तेव्हा माझ्या एकमेव गुणामुळे मी दिग्दर्शक झालो, आणि तो म्हणजे हट्टीपणा. तुम्ही जर पुरेसे हट्टी असाल तर तुम्ही तुमची पहिली फिल्म व्यवस्थित दिग्दर्शित करू शकाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतानाही. आणि जर हाताशी दादासाहेब फाळकेंच्या त्या साहस कथेसारखी गंमतशीर कथा जर तुमच्या हातात असेल तर मग तुमचं काम खूपच सोपं होऊन जातं. आणि बहुसंख्य तुम्हाला प्रेरणा आणि बहुसंख्य ते सगळं वातावरण त्या चरित्रातल्या त्या घटनांमधूनच उभं राहतं, आणि तुम्हाला ते तसंच्या तसं प्रामाणिकपणे सादर करायचं असतं. तेव्हा त्या अनुषंगाने थोडासा अभ्यास करून, संशोधन करून संहिता तयार केली. संपूर्ण फाळके कुटुंबानी किती हसत खेळत समस्यांवर मात केलेली आहे, आणि भारताचा पहिला चित्रपट दिलेला आहे, ह्याची ती मनोरंजक साहस कथा, अशीच आम्ही ट्रीटमेंट त्याची म्हणून ठेवू शकलो. थँक्यू सर. क्या बात है. थँक्यू. महेश सर, तुम्ही ही फिल्म पाहिलेली आहे, सो प्लीज टेल अस समथिंग अबाउट द फिल्म. एक्सेप्शनल फिल्म आहे. सिनेमा पाहिला मी आणि वॉज ओव्हरवेल्ड. सुपर. म्हणजे जे काही ट्रीटमेंट दिली आहे त्याला, म्हणजे जसं परेश म्हणाला तसं की हा पिक्चर असा एक माणूस सॅक्रिफाईस करतोय, रडत खुडत हे विकून ते विकून सिनेमा करतोय, असंही होऊ शकला असता. बेसिकली मला वाटतं सगळे क्रिएटिव्ह पीपल आहेत ना, त्यांच्यात थोडीशी एक ती किंक पाहिजे, थोडंसं एक काय म्हणतात त्या पॅशनमुळे येतं ते वेड. पण सुपर. म्हणजे मला बेसिकली त्याची ट्रीटमेंटच आवडली, आणि एक्सेप्शनल फिल्म. आय थिंक ईच अँड एव्हरी, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने असं प्राऊड फील करावा असा सिनेमा आहे तो. ऑल द बेस्ट परेश. हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमासाठी आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. Piper महाराष्ट्राचा सुपरस्टार